राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सह्याद्री अतिथीगृहावरती कायदा सुव्यवस्थेसंदर्भात एका बैठकीचं आयोजन केलंय। पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर सोबतच देवेन भारती यांची उपस्थिती या बैठकीला आहे। आमदार गणपत गायकवाड प्रकरणावरती या बैठकीत चर्चेची दाट शक्यता व्यक्त होतीये। राजू सोनवणे माहिती देतात। राजू, या बैठकीचं आयोजन करण्यामागचं प्रमुख कारण काय कळतंय? जनता पाहतो आपण 12 वाजता मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात होणार आहे। मात्र त्याच्या आधीच उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहे ते सह्याद्रीवरती पोहोचलेले आहेत। सह्याद्रीवरती पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती आणि विवेक फणसाळकर हे सुद्धा पोहोचलेले आहेत। राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा आढावा जो आहे तो घेतला जाण्याची दाट शक्यता आहे। त्या सोबतमध्ये सध्या सुरू असलेलं गणपत गायकवाड प्रकरण जे आहे त्याचे वेगवेगळे अँगल पुढे येताना पाहायला मिळतात आणि या अनुषंगाने सुद्धा यावरती चर्चा केली जाण्याची दाट शक्यता आहे। कारण दोन्ही बाजूकडून गुन्हे दाखल झालेले आहेत, त्यामुळे गणपत गायकवाड प्रकरणावरती चर्चा होईल। त्याचसोबत घाटकोपरमध्ये जो काही रात्री प्रकार घडलेला आहे याची सुद्धा सखोल माहिती जी आहे ती गृहमंत्र्यांना दिल्याची शक्यता आहे आणि त्यावरती सुद्धा चर्चा होईल। या बैठकीला सुरुवात झालेली आहे। साधारणतः अजून 15 ते 20 मिनिटं ही बैठक चालते, त्यामुळे काय काय यामध्ये चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं राहील। जनता म्हणजे मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी राज्यातला कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांकडून या विशेष बैठकीचं आयोजन केलं गेलंय। राजू, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।